नमस्कार मंडळी. तर संतोष देशमुख यांच्या फोटोमुळे धनंजय मुंडे कसे अडचणीमध्ये आले आणि पुढे त्यांचं आता काय काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नुकताच त्यांना राजीनामा दिलेला आहे, परंतु बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत. अशाच आता संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे संतापजनक फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकरांनी त्यांची हत्या करताना काढलेले फोटो आणि व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. तसेच काय फोटो जे आहेत त्यांना शेअर केलेले आहेत. हे फोटो पाहून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झाला आहे. धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा आपला राजीनामा दिलेला आहे. मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांना विवस्त्र केलं, त्यांच्या अंगावर उड्या मारल्या. इतकंच नाही तर संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका देखील. सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे असं त्यांना बोलायला बळजबरी केली. कुणी त्यांच्याबरोबर सेल्फी काढत होतं, तर कुणी हसत होतं, तर कुणी त्यांना वाटेल तेव्हा बेदम मारत होतं. हे चित्र पाहून तर राक्षसाच्या डोळ्यात देखील पाणी येईल. पण इतक्या क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे फोटो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले आहेत. बीड जिल्ह्यापासून ते राज्यभर या फोटोंचं पडसाद उमटले आहेत. याच व्हायरल फोटोमुळे धनंजय मुंडे अडचणीमध्ये सापडले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाची नामुष्की वाढवली आहे. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. पण हे फोटो नेमके व्हायरल झाले तरी कसे? व्हायरल झालेले त्या फोटोमध्ये आहे तरी काय? आरोपींनी नेमकं त्यात केलंय तरी काय? आणि याच फोटोमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे का? याचा सविस्तर रिपोर्ट बघूया. तळपायाची आग मस्तकात आणणारे हे फोटो पोलिसांना सुमारे 1,500 पानांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत. हे फोटो पोलिसांसाठी मुख्य पुरावा मानला जात आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं आणि त्यातच काही तासातच हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ कृष्ण आंधळेच्या मोकारपंथी ग्रुपवर 5 ते 6 लोकांनी पाहिला होता. फॉरेन्सिकने आता हा व्हिडिओ बाहेर काढला आहे. त्यातूनच आरोपीची क्रूरता समोर आली असून संपूर्ण महाराष्ट्र सून पडला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता संतोष देशमुख यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आलेली आहे. आमुनेस्तेचा कळस म्हणजे आरोपीने थेट संतोष देशमुख यांच्या अंगावर उड्या मारू मारहाण करण्यात आलेली आहे. आरोपी सुदर्शन घुले या फोटोमध्ये स्पष्ट दिसतो. वेदनेनं विवळणाऱ्या संतोष देशमुख यांचा व्हिडिओ महेश केदार शूट करतोय. संतोष देशमुख यांना उभा करून त्यांच्याबरोबर सेल्फी काढली जात आहे. त्यांना पुन्हा मारलं जात होतं. जयरामसाठी संतोष देशमुख यांनी पॅन्ट काढली. व्हिडिओ काढणारा महेश कैदार हे सगळं पाहून हसतो. अमानुषतेचा कळस म्हणजे अर्ध मेल्या संतोष देशमुख यांच्या मानेवर पाय ठेवून प्रत्येक घुले त्यांच्या तोंडावर अक्षरशः लघुशंका करतो. ही लाजिरवाणी बाब आहे आणि हे असल्या हरामखोरांना असलं हाणलं पाहिजे. भर चौकात त्यांना गोळ्या मारल्या पाहिजे. एवढी क्रूर हत्या ह्यांना केली की ह्याच्यावर असं मन असं व्यतीत झाले. मन सगळं सुन्न पडलंय. अक्षरशः हे बोलताना देखील डोळ्यामध्ये पाणी येत आहे. एवढं भयानक पद्धतीनं मारलेलं आहे, काय सांगा. तसेच बघा, आरोपी पाईप आणि वायरने देशमुख यांना मारत होते. संतोष देशमुखांच्या शरीरात रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत पोहोचलं तरी त्या हैवानाने जराही किंवा आले नाही. सगळे राक्षस हा सगळा प्रकार पाहून जोरजोरात हसतात. मारहाणीनंतर सुदर्शन घुले या सगळ्याचा बाप आहे असं देशमुखाकडून वधवून घेतात. अशी त्यांच्यावर बळजबरीही केली जाते. आंतरवस्त्रावर बसलेले आणि अखेरचा घटक मोजणारे संतोष देशमुख या सगळ्या मरण यातना भोगताना फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत. संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. बीड जिल्ह्यातही पण छाक देण्यात आली. धनंजय मुंडे यांना अखेर मंत्रिपद सोडावं लागलं आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. पण राजीनाम्यावरच धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी कलम 302 अंतर्गत धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या फोटोवरून धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे असं बोललं जात आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर आता धनंजय मुंडे हे येणार का असे प्रश्न आता विचारले जात आहेत. आणि पुढे काय होणार हे देखील बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं आता पुढे काय काय होतंय हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. बरं, हे झालं मंत्रिपदाचं वगैरे, राजीनामा पदाचं वगैरे. परंतु त्या राक्षसानं कशा प्रकारे मारलं संतोष देशमुख यांना ती मात्र लाजिरवाणी बाब आहे. या राक्षसांच्या मनात थोडाही पाजर सुटला नाही. त्यांच्यासोबत उड्या मारत होते त्यांच्या अंगावर, त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते.
पाईपनं कुणी रॉडनं मारत होतं, लोखंड रॉडनं मारलं, त्याला वायरला मारण्यात आलं आहे, कत्तीनं मारण्यात आलेलं आहे. आणि अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना 3 तास हाल करून मारण्यात आलेलं आहे. जवळपास 5-5:30च्या सुमारास त्यांना किडनॅप केलं होतं. ते एका टोल नाक्यावर त्यांना उचललं होतं आणि तिथून त्यांना काळी स्कॉर्पिओ येते आडवे लावतात. त्यांची गाडी फोडून त्यांना संतोष अण्णांना बाहेर काढलं जातं आणि हे 5-6 टगे त्यांना गाडीत टाकून एका गावापासून एक 25 मीटर अंतरावर, म्हणजे जिथं आडबाजूला नेऊन तिथं कुणी येऊ नये, कुणी जाऊ नये अशा ठिकाणी, निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अशा प्रकारचा अत्याचार केला जातो, अशा प्रकारची अमानुष मारहाण केली जाते भयानक. त्या अक्षरशः फोटो पाहून तुम्हाला दिसतच असेल कशा प्रकारच्या फोटोमध्येच फक्त आपल्याला व्हिडिओमध्ये असं दिसत आहे ते पण ब्लर असताना, परंतु समोरच्या समोर जर एवढं आपल्याला फोटो बघून एवढे आपले डोळे पाणवले जात आहेत, आपलं मन सुन्न पडलं आहे. परंतु या हरामखोरांना किंवा या राक्षसांना म्हणा, राक्षसच्या पलीकडची प्रवृत्ती म्हणायला सुद्धा हरकत नाही. ते सर्व बघून हसत होते, त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते. एवढे म्हणजे त्यांच्या मनात काय किती विष पेरलेला असेल, त्यांची मानसिकता काय असेल तुम्ही बघू शकता. आणि ह्यांना अजून किती प्रकारचे गुन्हे केले आहेत आणि हे तर समोर आलेलं आहे. आणि पाठीमागील 10 वर्षामध्ये ह्यांच्यावर 11 ते 12 गुन्हे आहेत असं समोर आलेले आहेत. हे सर्व गुंडे ह्यांच्या तोंडावर थोडी देखील भीती दिसते का तुम्हाला? त्यांना पोलिसाची भीती राहिलेली नाही, कायद्याची भीती राहिलेली नाही. हे पण जनावराला देखील असं मारेल तसं नाही, एका माणसाला असं मारलो, काय गुन्हा होता त्या बिचाराचा? यावर सरकारने एक कडक कायदा करायला पाहिजे की जेणेकरून अशी करण्याची प्रवृत्ती करताना 100 वेळेस विचार केला जाईल. काहीतरी कायद्यामध्ये तरतूद करण्यात यावी की असले जर कुणी जर कुठाने केले, असले प्रकार निदर्शनात आले तर त्यांना भर चौकात जाळण्यात यावे. काय नाही, त्या चौकात बांधायचं, जनतेच्या हातात द्यायचं, नुसती दगड घालायची ह्यांना, एवढंच करायचं. कारण की हे फोटो अक्षरशः बघितलं की तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही, एवढे हे फोटो डेंजर आहेत. हे राक्षस नव्हते तर हे राक्षसांवरचे हैवान आहे, ते हैवान म्हणायला सुद्धा हरकत नाही. ह्यांना जेवढं मानतात तेवढे आपल्याला शब्द कमीच पडणार आहेत. असो, त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे एवढी मात्र संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा.